नमामि संघं नमामि सर्वांनी तिसऱ्यासह पंचशील भिक्खू संघाच्या मागे बोलायचा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. सर्वांचा जोर आपण या दोघांचं जीवन आणि नाही का त्यांना जे होणार भाग त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. आणि म्हणून सर्वांनी कृष्णाचा पंचशील भिक्खू संघाच्या मागे बोलायचा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. अजून एकदा धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमिच्छाचारं समादयामि सुरामेरमच्चा पमादता साधु साधु साधु. सर्वांनी बोलायच्या बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बुद्ध पूजा ज्या ज्या उपासकांनी असेल त्यांनी भिक्खू संघासोबतच बोलायचा. कुसुम संतती पूजयामि मुनीन्द्रस्सा श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नीलं प्रियेण मे तेन लभामि मोक्षं. रूपं विलायते यथा इदं मे कालो तथा याति विनाशभावं. घनसारप्पदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोनिधं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं. भूतं धम्मं च संघं सुगततनुभवा धातु वधातु गभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च धूपे सभे भूता सबिम्बे सकल दश दिशे केशलोमाभिधातु वन्दे सभे विभूतं दशबल तनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सभं सभ्यकालेषु प्रतिष्ठितं सारायिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूले निसिन्नो वा सभ्यरियं विजयका ततो सभ्ययुतं सत्ता वन्दितं बोधिपादपम्. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं प्रीते नमस्सामि. बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते. सत्ता
जाते स्वाकातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहि पासिको पन्नायिको पच्चतं वेदितभूयो यते सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजिपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुष पुद्गला एष भगवतो सावक संगो आउनेयो पाउनेयो दक्षिणेयो अंजनीकरणीयो अनुत्तरं तुयं केतं लोकसारथि हिमाय धम्मानु धम्मपटिपत्तिया बुद्धं भजेमि हिमाय धम्मानु धम्मपटिपत्तिया धम्मं भजेमि हिमाय धम्मानु धम्मपटिपत्तिया संगं भजेमि अद्धायमाय पटिपत्तिया जातिधरा मन्नमरा प्रेमिञ्च सामि इमया प्रियतमेन मामबाल समागमो सन्तं समागमो होतु याव निपानपत्तिया देववसत्तु कालेन सत्सम्पत्तियेतु च प्रीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको बहुदेवानुस्सा च मङ्गलानि अचिन्तयो अखण्डमाना सोत्तारं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच्च बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानाम् एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवाचो च उपे च कर्तव्यता अर्थसमादनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहु सचञ्च चिपयं च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् च संगो अनवच्चानि कर्माणि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापा मज्जपानं च संयमो अप्रमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारो च निवातो च सन्तुष्टि च कर्तव्यता कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमम् खन्ति च सोवच सदा सम्रणच्छनं दर्शनं कालेन धम्मसाकक्षा एतं मङ्गलमुत्तमम् तपोच ब्रह्मचर्या च आर्यसमम् एतानि सानि कृतवानं सप्तमपराजिता तं सुजीव इमलचक्को गरुडोषं गौरवं सुताय अभयचित्तं विभयकामं सुरपदमं सुप्रेम वीरत्राचं सुजविनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सकल विचापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा अवरूपा मुक्तिपथ पूर्णता जिन स्मृति दारिता गुजारिया दंतिका मार्ग साधा रक्त घटना कृति शोभते भारती महामानव भूरती स्वार्थ सद्या शरणदासमी शरणमासमी शरण संगासमी भीमराजा 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 सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकेंनी बोलायचं आहे साधू 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 नमामि सम्मां नमामि मला फुलवाण्यासाठी यावं मामेला बरोबर तथागतांना फुलवाण्यासाठी सर्व तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलं वामा
पाया पडा. आणि आमची मागणी वैशाली आमचे जे सुपुत्र आकाश म्हणजे मामाला वाटण्याची गरज नाही. बुद्ध धर्मामध्ये पांढरी साडी घालत असतात, पांढरे कपडे घालत असतात. आता जर बाईला जर हिरवे कपडे तर माणसाला का हिरवे कपडे लोक मग नाही का, हे काय असं काय बरोबर नाही. आणि म्हणून ते लोक नंतर संस्कार करतील, त्यांनी पांढरी साडीच मात्र घालायचं आहे. परंतु हा संस्कार फार महत्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संस्कार पहिला संस्कार त्यांनी साक्षगंध विधी दिलेला आहे. दुसरा संस्कार मंगल पूजन, तिसरा संस्कार हा गर्भधारणा संस्कार मंगल विधी. जर तुम्हाला मुलगा किंवा मुलगी झाली, समजा कोणाला पण मुलगा मुलगीच होते नाही का, तर लोक आज पण केस काढताना जावण्याचा विधी म्हणतात, पण त्याला म्हणतात केस कप्पन विधी. केस काढायचे असतील जर तुमच्या बाळाला तुम्हाला शाळेमध्ये घालायचं असेल, तो पण एक संस्कार आहे, त्याला म्हणतात विद्या प्रारंभ विधी. एवढे महत्वपूर्ण संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तुम्ही अनागारी धम्मपालांचं नाव ऐकलं असेल, एक पुस्तक पण मिळतं अनागारी धम्मपालांचं, ते तुम्ही पुस्तक घेऊन ते नंतर वाचन करा. अनागारी धम्मपालांचं कुटुंब व्यतिरिक्त ती फक्त तथागतांच्या पुढे फुलं व्हायची आणि म्हणायची की हे तथागता, मला मुलगा रत्न हो का मुलगी रत्न हो, परंतु तथागतांच्या धम्माचं पायी कसली पाहिजे ती एवढीच म्हणायची, वंदन करायची रोज तिथं नित्य नाही. योगावर तिला मुलगा झाला, मुलाचं नाव ठेवलं डेव्हिड, ख्रिश्चन पद्धतीने डेव्हिड ठेवलं. त्यावेळेस त्यांच्या घरी 5-5 कंपन्या होत्या, एवढं ते श्रीमंत कुटुंब. ज्यावेळेस त्यांना शाळेमध्ये घातलं तर ते धम्मपदाचा अभ्यास करायचे. एका फादरने बघितलं आणि ते पुस्तक धम्मपद त्यांच्या हातात घेतलं, फेकून दिलं आणि आईवडिलांना बोलून घेतलं, अरे आपण ख्रिश्चन लोक आहोत आणि हा बुद्ध धर्माचा अभ्यास करतो, हे असं कसं. पण त्या आईला मनात आनंद वाटायचा की माझ्या मुलानं बुद्ध धर्माचं काम केलं पाहिजे. 5-5 कंपन्यामध्ये फार मोठी कंपनी देत त्यावेळेची. आणि ज्यावेळेस ते 18 वर्षाचे झाले आणि एका भंतेच्या सभासामध्ये गेले, त्या भंतीजीला त्यांनी सांगितलं की भंतेजी मला आता काश्या वस्त्र द्या, मला प्रचारण प्रसार करायचा आहे. त्यावेळी ते भंतेजी म्हणाले, बाबा तू काश्या वस्त्र घेऊ नको, यातला आपण मध्यम मार्ग काढू, कारण तुझं कुटुंब श्रीमंत आहे, ख्रिश्चन कुटुंब आहे, म्हणून तू अनागारिक पण, आना म्हणजे नाही, गारिक म्हणजे गोड. तर त्यांना पण पांढरे कपडे घालावे लागतात, दशशिलाचं आचरण करावं लागते, मुंडन वगैरे करावं लागते. मग त्यावेळेस ते प्रचार करू लागले. त्यांच्या प्रचाराच्या पहिल्या धम्मरथाचं नाव होतं शोभन मालेगाव. ते प्रथम ज्यावेळेस बुद्धगयेमध्ये आले, त्यांनी पहिली धम्मसंगीती बनवली. त्या धम्मसंगीतीला आपले दलारामा सुद्धा उपस्थित होते. हा सांगण्याचा धम्मेश स्तूप जो आहे, जैन लोकांनी आपल्या ताब्यात घेतला असता, परंतु अनागत धम्मपालांनी तो स्तूप वाचवलेला. नंतर ते ब्रह्म तयार होतं, तो 2 मुलं तयार झाली, चंद्र आणि सूर्य, त्यांची नावच ती होती. त्यांना धम्मदीक्षा दिल्यानंतर झाले चंद्रमणी आणि दुसरे झाले सूर्यमणी. त्यात भारतामध्ये प्रचार करत होते, सूर्यमणी निघून गेले होते, पण चंद्रमणी भारतामध्ये प्रचार करत होते. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्या चंद्रमणींच्या हस्ते आपल्या धर्माची दीक्षा दिलेली आहे. एवढा मोठा गर्भधारणा संस्कार विधी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून आता पुढच्या वेळेस सर्वांना लक्षात ठेवायचं, कित्येक वर्षापासून संबंध आहेत आमच्या सुसगावचे बंधू, त्यांच्या आमचे किती वर्षापासून संबंध आहेत. या ठिकाणी अधिक वेळ न घेता, कारण वेळ होतच जातो, परंतु प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की बौद्ध पद्धतीनं जो आपल्याला संस्कार करायचे आहे, ते संस्कार मला सांगा बरं, हिरवी साडी कुठल्या बुद्ध धर्मामध्ये लिहिलेलीच नाहीये, नाही का. सफेद वस्त्र शांती
नाही का? परंतु कधी कधी बोलावंच वाटते आणि म्हणून या ठिकाणी आकाश आणि पौर्णिमा या दोघांनाही जे कन्यारत्न हो का मुलगा रत्न हो, काही काही लोक मुलगी झाली की फार नाराज होतात आणि एवढे नाराज होतात आणि काय काय लोकांना मुलगी सुद्धा पाहिजे. बुद्ध कालखंडामध्ये पेशंजीत राजाला मुलगी झाली आणि मग तो बुद्धांकडे जाणं त्यांनी सोडून दिलं पेशंजीत राजाजीने. बुद्ध मग त्यांच्याकडे गेले आणि बुद्ध म्हणतात की राजा तुम्ही विहारात काय येत नाही? ते म्हणले नाही, म्हणले मला थोडं काम कळलं तथागतांना की हे मुलगी झाली म्हणून नाराज आहे. बुद्ध म्हणाले मुलगा तर झाला तर हिरा जन्मला, म्हणजे बरोबर आहे, आणि मुलगी तर झाली तर हिऱ्याची खान जन्मली, मग तुम्हाला एक हिरा पाहिजे की हिऱ्याची खान पाहिजे? पेशंजीत राजा म्हणाले हिऱ्याची खान पाहिजे आणि म्हणून मुलगी हिऱ्याची खान आहे. या ठिकाणी तुम्ही मला ऐकून घेतलं, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. काही काही लोकांच्या बोलण्यामुळे मन सुद्धा दुखते नाही का? दुखलं तर काय हरकत नाही, पण ते बोललं गेलं पाहिजे. कधी ना कधी कोणी ना कोणी कुठे ना कुठे ते बोललं पाहिजे, संस्काराचा भाग असतो. जगन्नाथजी मामा यांनी मला बोलवलं, रणवले परिवाराने बोलवलं आणि सर्व नातेवाईक रक्षन्तु सर्वदेवता सभाभूतानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सप्तमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सोती भवन्तु ते. बोला सर्वांनी साधू साधू साधू.
ठिकाणी स्वागत करायचे. गावचे माजी सरपंच जंगल दादोबा रणवरे, आजोबा पौर्णिमा आकाश रणवरे, त्याप्रमाणे आकाश जंगल रणवरे यांच्या बालकाच्या प्रथम वाढदिवस व नामकरण समारंभानिमित्त आपण सर्व आपेष्ट नातेवाईक मित्रमंडळी